नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीसाठी वारंवार कोणते प्रश्न विचारले जातात? दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीसाठी असे काही प्रश्न आहेत जे रिपीट विचारलेच जातात. आणि अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या पोलीस भरतीची स्पर्धा खूप मोठी आहे. आणि असे जर प्रश्न तुम्हाला येत नसेल तर मेरिटमध्ये बसणं खूप अवघड होऊन जाईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे प्रश्न नेहमी आपल्याला दरवर्षी प्रश्नपत्रिकेत विचारलेच जातात. सुप्रभात 100 प्रश्न आहेत, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पोलीस भरतीसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न 100% येणारच. सुप्रभात 100 आपण व्हिडिओ पाहू. सुप्रभात 100 प्रश्न आहेत, आपण पाहूया. नमस्कार, मी राजीव पाटील. आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय सैन्य दलाचे सेनाप्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. महाराष्ट्र विधान परिषद एकूण सदस्य संख्या किती? 78. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या तर 288. त्याच्यामध्ये फरक समजून घ्या, विधानसभा आणि विधान परिषद. ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबवला गेला होता? तर ग्राहक संरक्षण कायदा राजीव गांधी यांच्या काळात राबवला गेला होता. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो? गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करतो. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा कोण? तर पंचायत समिती. जिल्हा परिषद जिल्हा स्तरावर असते, ग्रामपंचायत ग्राम पातळीवर, आणि त्याच्यामध्ये दुवा आहे तो पंचायत समिती हा तालुका स्तरावर असतो. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती? तर 37°C. तर डेसिबल हे कशाचे एकक आहे? तर डेसिबल ही आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. सूर्यमालेतील ग्रहांची संख्या किती? तर सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक तर अणुविज्ञान डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांची सर्च ही संस्था कोठे आहे? त्या सर्च ही संस्था गडचिरोली येथे आहे. केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार अर्जुन पुरस्कार आहे. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन. भारताचे मिसाईल मॅन, तो प्रश्न आहे. भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम. महाराष्ट्रातील सर्वात जास्त कारखाने कोठे आहेत? तर महाराष्ट्रात सर्वात जास्त कारखाने आहेत ते अहमदनगरमध्ये आहे. महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प आहे तो चंद्रपूर. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सातारामध्ये आहे. हा पण महत्वाचा प्रश्न आहे. भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? महाराष्ट्रीय व्यक्ती केशव कर्वे. पहिला महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडतो तो आंबोली. हे आंबोली स्थान सुद्धा सिंधुदुर्गमध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थळ कुठे आहे? तर आंबेगाव इथे आहे. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर हे कुठे आहे? तर कोल्हापूर. महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा? तर रत्नागिरी. सर्वात कमी आहे तो ठाणे. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता आहे? तर श्यामची आहे. मराठी भाषेतील पहिली साप्ताहिक आहे. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे झाला? तर प्रवरा मुंबई. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी ही मुंबई होती. आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर मार्क झुकरबर्ग. भारताची सर्वात कमी सीमा कोणत्या देशाने लाभली आहे? तर अफगाणिस्तान. भारताची भूसीमा किती देशांना आहे? तर 7 देशांना आहे. इंटरपोलचे मुख्यालय न्यूयॉर्क पॅरिस येथे आहे. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा येथे आहे. तिसरी मराठा इंग्रज युद्ध कोणी जिंकले? तर इंग्रजांनी. बिंदुसुरा धरण कुठे आहे? तर न्यूझीलंड आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण कुठे आहे? मुंबई. साक्षरतेचे प्रमाण मुंबई उपनगरामध्ये आहे. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती? तर बॉम्बे असोसिएशन. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कधी झाले? तर 28 डिसेंबर 1885 कोलकाता येथे. कमिशनर रेडची हत्या
कोणी केली तर चाफेकर म्हणून. स्वातंत्र्य सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यात झालेला आहे. ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना वासुदेव बळवंत फडके यांनी केली. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो तर राज्यपाल करतो. जिल्हा न्यायाधीश समितीचा सचिव कोण असतो तर जिल्हा अधिकारी असतो. जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे ते कशामुळे कुठे आहे तर उल्कापातामुळे झालेलं आहे आणि ते बुलढाणा जिल्ह्यात. शाहू महाराजांचे जन्मस्थान कुठे आहे तर कागदमध्ये आहे. महाराष्ट्र वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर. दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना 1 मे 1962 रोजी. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत तर 34 जिल्हा परिषद आहेत. मुंबई जिल्हा परिषद नाही. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा नील. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल कोणते आहे तर गडचिरोली आहे. पिहू हा लोखंडी प्रकार हा आसाममध्ये आहे. सैनिकी पेशी कोणत्या पेशींना म्हणतात तर पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी म्हणतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हणतात तर परिवरण. पिंड हे पुस्तक कोणाचं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जन्म कोण लॉर्ड लिंकन आहे. थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक कोणाचं डॉक्टर बाबासाहेब. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा फुले. कोयना धर्माचे दुसरे नाव काय आहे शिवाजी साहेब. राज्यसभेची एकूण सभासद संख्या आहे 250. महाराष्ट्रातून लोकसभेवर जातात तर 48. विधानसभेवर जातात 228. संगणकाची मेंदूला काय म्हणतात तर CPU. WWW पूर्ण नाव काय संक्षिप्त करतो वर्ल्ड वाईड रॉंग म्हणजेच काय रीड ओनली आणि रॅम म्हणजे काय रॅन्डम ऍक्सेस मेमरी. कुष्ठरोगाच्या जीवनाचा शोध कोण लावला डॉक्टर हॅन्सन यांनी लावला. रडार मध्ये कोणत्या प्रकारचे तरंगे असतात तर विद्युत चुंबकीय लहरी असतात. संत्र्यामध्ये कोणते व्हिटॅमिन असते तर व्हिटॅमिन C असते. सर्वात हलका वायू कोणता थिओ. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास पोहोचवतो तर मज्जासंस्था. बायोगॅसचा मुख्य घटक कोणता 1 जूल म्हणजे किती कॅलरी ऊर्जा. महत्वाचा प्रश्न आहे 1 जूल म्हणजे किती कॅलरी ऊर्जा 4.2 कॅलरी. मृदा विरहित शेतीचे वैज्ञानिक नाव हायड्रोपोनिक्स. मृदा विरहित शेतीचे वैज्ञानिक नाव हायड्रोपोनिक्स. वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी त्याला काय म्हणतो. वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असतं तर सूर्यप्रकाश. विजेच्या दिव्यात काय असते टंगस्टन धातू असतो. शोध आहे तो ग्लुटामिन लावला. संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज. खाद्यपदार्थ खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो. कोणतं सोड्याचा वापर केल्यावर सर्वाधिक वापर केल्यास जीवनसत्वाचा नाश होतो. पूर्ण अन्न म्हणून कोणते अन्न दुधाला पूर्ण अन्न म्हणतात. आमच्या वाढीसाठी जीवनसत्व गोळ्या म्हणून पाण्याचा गोठण बिंदू 0°C. धातूंचा राजा सोन्याला म्हटलं जातं. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली तर चंद्रगुप्त. हिराकूट धरण कोणत्या नदीवर आहे तर महानदीवर आहे. भारताचे संविधान लागू कधी झाले 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग आपला आहे तर 9.36 असतो. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी महाराष्ट्राला सर्वात जास्त लांबी लागलेली MP म्हणजे सर्वात जास्त लांबी लागली. सर्वात जास्त तलाव कुठे आहे तर गोंदियामध्ये.
महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन कधी होतं तर नागपूरमध्ये होतं ना. महाबळेश्वरचा माता समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे ते 1438 उंची. ताडोबा हे चंद्रपूरमध्ये आहेत तर अवयवाची स्थापना कधी झाली तर 1955. रंग हा सण तामिळनाडूमध्ये. मुघल पार्टीचे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर. रामकृष्ण मिशनची स्थापना आहे ती स्वामी विवेकानंद यांनी केली. रामचरित मानस कोणी लिहिला तर तुलसीदासांनी लिहिला. पानिपतची पहिली लढाई झाली बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये होती. पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोधी. पायुरिया रोड त्यात आणि हिरड्यांना. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात. राष्ट्रीय विज्ञान अशा आपले सुपरफास्ट निवड प्रश्न आहेत. प्रत्येक तुम्ही जाणून घ्या, पाठ करा. आणि असे प्रश्न नेहमी वारंवार पडले जातात. आपण अशाच प्रकारचे नेहमी सुपर शब्द मराठी व्हिडिओ शेवट नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुमच्याकडे पोहोचेल. आणि लवकरच आपली मोठी मेगा भरती, पोलीस भरती लवकरच ऍड निघेल ठिकाणी.